नमस्कार मंडळी. आपण रोज पूजापाठ करतो, देवाची भक्ती करतो, परंतु आपल्या घरामध्ये तरीही वादविवाद किंवा आर्थिक तंगी चालू असते. आपली कोणतीही कामं होत नाहीत. सतत असं वाटतं की एखादं हाती घेतलेलं काम होता होता राहतं. आपण मात्र वाट बघत राहतो. कोणत्याही कामात यश मिळत नाही. सतत कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण अस्वस्थ असतो. आपल्याला सतत असं वाटतं की एवढी भक्ती करून सुद्धा आपल्याला त्याचं योग्य फळ का मिळत नाही. नक्की आपल्याकडून काय चुकत आहे. त्यासाठी नियमितपणे रोज हे कार्य केलं पाहिजे. आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात. नंबर 1, मंदिरामध्ये एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवलं गेलं पाहिजे. आता घराच्या दिव्याबद्दल बोलूया. तांब्या तांबे, लोखंड, पितळ, कांस्य, स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा. योग्य दिवाची निवड न केल्यास घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. दिव्याच्या वातीची निवड महत्त्वाची आहे. कच्चा कलावा योग्य आहे का, की कापसाची वात किंवा सुती दोरा योग्य राहील. त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष, ग्रहदोष, कालसर्पदोष आणि गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओ सोडण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीपासून आणि उपायापासून वंचित राहू शकता. जीवनात प्रगती करण्यापासून मागे राहत असाल म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मित्रांनो, जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. जेणेकरून या व्हिडिओमध्ये सांगितलेले महत्त्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून पहा आणि तुमच्या जीवनात झालेल्या चांगल्या प्रगतीचा कायापलट पहा. तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल हे निश्चितच होतील. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल. आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे, की स्नानानंतर हे करावं किंवा स्नान न करता देखील आपण हे करू शकतो आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावं की नंतर शिंपडावं. अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल की नाही. आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आपला हा व्हिडिओ आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आतमध्ये दिवा लावण्याचे काय फायदे आहेत ते. विशेषतः त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फायदे फार मोठे आहेत, जे तुम्हाला धनवान करू शकतात. भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याला महत्त्व फारच आहे, हे सर्वांना माहीत आहे. देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. तसंच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो. पूजा करण्याचा एक हाच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्यानं अनेक फायदे मिळतात. दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर फार मोठे फायदेही मिळत असतात. चला जाणून घेऊया. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मैत्रिणींनो, पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्यानं. केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही बाहेर टाकतो. जिथं दिवा लावला जातो तिथं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताचेही वास्तव्य असते. म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी आपल्या घरामध्ये दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. संध्याकाळ होण्यापूर्वी घरामध्ये दिवा लावणं अनिवार्य आहे. तेलाने जळणाऱ्या दिव्यात तो परिणाम विझल्यानंतर अर्धा तास टिकतो. देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे 4 तास सकारात्मकता टिकवतो. 2 दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ. जेव्हा बघा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो ना, तेव्हा त्याच्या धुरामुळे घरातील वातावरणात शुद्धता येते. हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो. घरामध्ये सुखसमृद्धीचा वास येतो. ज्या घरामध्ये बघा भगवंतासमोर दीप लावला जातो, दिवा लावला जातो, तिथं माता लक्ष्मीची कृपा
कायम राहते. अशा घरात सुखसमृद्धीचा वास असतो. दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीला दीर्घायुष्य मिळतं. उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपन्नता वाढते. दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही, तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो. घरामध्ये दिवा लावल्यानं आजार आसपास फिरकत नाहीत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना चांगला आरोग्य लाभ मिळत असतो. विशेषतः जर दिव्यामध्ये एक लवंग टाकली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यास मदत करतं. सकारात्मकता आकर्षित करतं. हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो तो दिवा घरासाठी अत्यंत लाभदायक ठरतो. मंदिरात घंटी का वाजवली जाते? शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे? टाळ्या का वाजवल्या जातात? तर बघा, शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा शिवमहापुराण, लिंगपुराण आणि विष्णुपुराणामध्ये म्हटलं जातं की जितकी तीर्थयात्रा होत आहेत, जितक्या साधना केल्या जात आहेत, जिथे जप आणि तप केले जात आहेत, जितकी दान दिलेले जात आहे, त्या सर्व पुण्यकर्मांची फळं त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतात. आता मंदिरात टाळ वाजवण्याचे महत्त्व जाणून घेऊया. लोक भजन करत असतात, साधना करत असतात, अभिषेक करत असाल किंवा पूजेमध्ये मग्न असतील, तेव्हा 3 वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांची संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होतात. त्यामुळे आपले भाग्य उजळते, ही महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, घरामध्ये गरुड घंटीचा नाद करणं अत्यंत शुभ मानलं जातं. परंतु गरुड घंटी मुलांना खेळ म्हणून देऊ नका, कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या पदरी पडतं. घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून ते दुपारी 11 वाजेपर्यंत असतो, कारण हा काळ अत्यंत मंगलकारी असतो. याशिवाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत घरामध्ये घंटी वाजवली जाऊ शकते. बघा, रात्री 12 वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात. देवी देवता विश्रांती घेतात, त्यामुळे त्यावेळी घंटी वाजवणं पापाचं कारण बनू शकतं. आता जाणून घेऊया मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे. जर तुम्ही फक्त दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर लक्षात ठेवा, झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावं. तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता. गंगाजल उपलब्ध असेल तर ते थोड्या प्रमाणात त्या पाण्यामध्ये टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने ते भांडं भरा किंवा पात्र भरा. तर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी पुरेसं आहे. ह्या पाण्याने भरलेलं भांडं घराच्या स्वयंपाकघरात ठेवा. सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल. स्वयंपाकघरात ठेवलेलं पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात. हा केवळ उपाय वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही, तर तंत्र, मंत्र आणि वाईट नजरेला प्रभावाला संपवण्यास मदत करतो. हा उपाय नियमित केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि आजारपणापासून मुक्तता मिळते. सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर पाणी शिंपडलं पाहिजे. जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी स्वच्छ शिंपडता तर काही हरकत नाही, परंतु विशेष सूर्योदयाच्या आधी शिंपडलं गेलं पाहिजे. अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणं आवश्यक आहे का, की स्नान न करता हे पाणी शिंपडता येईल. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा. आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी तुम्ही घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. पाणी शिंपडताना आपल्या पितरांचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण नक्की करायचं आहे. असं म्हणतात की सकाळ सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाजावर येते आणि ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि जिथं पाणी शिंपडलं गेलेलं असतं तिथं माता लक्ष्मी प्रवेश करते. पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, कृपया माझ्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करा. मी तुमच्या स्वागत करण्यास तयार आहे. त्यानंतर पितरांचं स्मरण करा, कारण घरात दाराच्या उंबरठ्याला पितरांचं स्थान समजलं जातं, त्यांचं निवासस्थान मानलं जातं. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पितर प्रसन्न होतात, त्यांचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळतात. स्नान करणं आवश्यक नाही. तुम्ही स्नान न करताही हे कार्य निश्चितच करू शकता. पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा की नंतर लावावा? याचं उत्तर असं आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावं, त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्यांकडे पहा, माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा. त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा. हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा आणि पृथ्वीचे आभार माना.
मग स्वयंपाकघरातून पाणी घेऊन ते पाणी उंबरठ्यावर शिंपडा. पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का? तर हो, जर तुम्ही अशी स्वच्छता करू शकता. स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा आणि त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून घेऊन पाण्याने पुसून धुवून घेऊ शकता किंवा पुसून घेऊ शकता. काही लोक विचारतात की जर फ्लॅट सिस्टीम असेल किंवा मग भाड्याचं घर असेल तर मग पाणी शिंपडणं, दीपदान करणं हे कुठे करावं? तर जिथं तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या. म्हणजे ज्या दरवाजावर तुम्ही नाव दिलेलं आहे तिथंच पाणी शिंपडा आणि दीपदान करा. जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथंच तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच होईल. आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का? तर पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काही परिणाम होत नाही. तुम्ही दिवा लावणं हे कर्मकांड मात्र पूजेचा एक भाग आहे. तो शुद्धतेशिवाय करता येत नाही. याचा अर्थ असा की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावं. याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणं आवश्यक आहे का आणि ठेवलेलं पाणी काय करावं? तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणं खूप आवश्यक आहे. कारण पाणी ऊर्जा साठवतं. जेव्हा तुम्ही पूजा करता, मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा त्या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होत असतो. याच कारणामुळं देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये पाणी ठेवणं आवश्यक आहे. सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा. हे अग्नी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. पूजेनंतर या पाण्याचा उपभोग तुम्ही शुभ कार्यासाठी या पाण्याचा तुम्ही उपयोग निश्चितच करू शकता. जसं की बघा, झाडांना घाला किंवा घरात शिंपडा. सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पुन्हा पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा. तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडाव करू शकता. हे पाणी तुम्हाला आणि तुमच्या घराला शुद्ध करते, कारण ते सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं असतं. त्यामुळं अनेक रोग दूर होतात आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही. जर तुम्ही नियमित या पाण्याचा शिंपडाव करत असाल ना, तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपू लागतात. काही वेळा लोक तक्रार करतात की औषधही प्रभाव करत नाहीत. अशा परिस्थितीत जर औषधासोबत रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतं. त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद भांडण होत असतील तर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना हे पाणी थोडं थोडं करून प्यायला देऊ शकता. त्यामुळं हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरामध्ये शांती आणि सामंजस्य निर्माण होतं. जर तुमचा कोणताही व्यवसाय असेल, दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा शिंपडाव तिथेही तुम्ही करू शकता. तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळतं. मंदिरामध्ये पाणी का ठेवलं जातं? तर हे पाणी अमृतासमान मानलं जातं आणि देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचं असतं. मंदिरात एक कलश पाणी ठेवण्याचे इतकं महत्त्व आहे जितकं तुम्ही रोज अन्न ग्रहण करता. जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळेच्या भांड्यात कलश पाणी ठेवल्यानं ते पाणी अमृतासमान मानलं जातं. आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करतं. जर एखाद्या व्यक्तीला देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल बघा एखादी व्यक्ती, तर ती मंदिरामध्ये एक कलश पाणी निश्चितच ठेवू शकते, ज्यामुळे त्यांची पूजा पूर्ण होते. जेणेकरून देव ते पाणी स्वीकारू शकतील. हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका. हे पाणी सर्व देवतांनी स्वीकारलेलं असतं. जर तुमच्या घरी फक्त बाळकृष्ण आणि राधाकृष्ण असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करू शकता. तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता. मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे. त्यामुळं डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार देखील दूर होतात. शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाळ पडतो असं मानलं जातं. तसंच घराची परिस्थिती बिघडते, कुटुंबामध्ये संकट येतात आणि गरिबीला सामोरं त्यांना जावं लागतं. तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यात फूल वगैरे घालून देखील ठेवू शकता, जे खूप शुभ मानलं जातं. मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे ते घराच्या स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते.
पण हे पाणी तेव्हाच वापरावं जेव्हा लसूण किंवा कांद्याचा वापर होत नसेल, तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी तुम्ही करू नका. हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेलं पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता. हे पाणी व्यर्थ जात नाही. याचे अनेक उपयोग आहेत. तर याच प्रकारे आपण त्याचा उपयोग केला तर आपल्या जीवनातील अडचणी निश्चितच सोडवू शकतात. पाणी खूप शक्तिशाली असतं. आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद हे असतात मैत्रिणींनो. कारण बघा, ते नेहमी देवतांच्या जवळ असतात. या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असते. जर आपण योग्य प्रकारे याचा वापर केला तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी किंवा मग घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळं आपल्या घरातील समस्या ज्या काही आहेत त्या दूर होतात. आणि जर कोणतेही कार्य नियमित केलं गेलं तर त्याचा फायदा हा नक्कीच होतो. मात्र कधी कधी केल्यानं त्याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसणार नाही. पण तुम्ही जर हे कार्य नियमितपणे केलं तर लवकरच तुम्हाला फरक दिसून येतो. रोज या पाण्याचा शिंपडाव आपण घरामध्ये करायचा आहे. घरातील थोडं थोडं पाणी प्यायला द्यायचं किंवा मग उरलेलं पाणी झाडांना घालायचं किंवा दुकानात सुद्धा तुम्ही शिंपडू शकता. मुलांच्या बघा, मुलांची जी अभ्यासाची खोली आहे त्या खोलीमध्ये सुद्धा तुम्ही शिंपडू शकता. तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल. त्याचप्रमाणे ते पाणी स्वयंपाकघरात ठेवलेले असेल तर त्याचे काही थेंब तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. याचा फायदासुद्धा तुम्हाला लवकरच झालेला दिसून येईल. पण हे आपल्या दिनचर्येमध्ये समावेश करा याचा. कारण बघा, दररोज हे कार्य करावं लागेल तेव्हा त्याचा पूर्ण लाभ मिळेल. मंदिरात ठेवलेल्या पाण्यात कचरा पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे हे पाणी तुम्ही झाकून ठेवावं. गणपती बाप्पांचं ओम गंग गणपते नमः हा मंत्र नक्की बोला. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडा. घरामध्ये नेहमी पितळी दिवा, कापसाची किंवा कलाव्याची वात लावा. कोणतेच दोष लागत नाहीत. उलट असे दोष कमी होत जातात आणि आपली कामं होऊ लागतात. तर मैत्रिणींनो बघा, जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून सर्वांचे आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.